नमस्कार। आज आपण एक वाटी पोह्यापासून चटपटीत असा नाश्ता बघणार आहोत। ते पण असा अगदी झटपट तयार होईल। आता एक टोपली घेतली मी, त्या टोपलीमध्ये हे पोहे टाकून घेते आणि याला स्वच्छ धुवून घेते। याला आपल्याला धुवून घ्यायचं, अगदी 5 मिनिटाला भिजत ठेवायचं आहे। आता याच्यातले आपल्याला पाणी काढून घ्यायचं होतं। बघा, पाणी काढून घेतलेलं आहे मी आणि याला असं कोरडं करून घेतलं। आता हे 5 मिनिट आपल्याला असं सोडून दिलेलं आहे, तर मस्त असे मुरलेले आहेत आपले पोहे। पोहे आपले मस्त भिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये याला चटपटीत व पौष्टिक बनवण्यासाठी साहित्य टाकूया। इथं मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि इथं पत्तागोबी घेतलेली आहे मी, कांदा, थोडे तीळ घेतले आणि 20-25 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। असं म्हणतात की कढीपत्त्याची पानं ही पोटासाठी व मुळव्याधीसाठी चांगली असतात। तर मग आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत, पण कच्चेच घालायचे आहेत आपल्याला। हे सर्व साहित्य मी पोह्यामध्ये टाकून घेतलं आणि कढीपत्त्याची जी पानं आहेत त्याची अशी एकाचे 2 करून याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत। तर तुम्ही आता इथं पानगोबीच्या ऐवजी फुलगोबी वापरू शकता। मटकीच्या ऐवजी मोड आलेले मूग, मोड आलेले चणेसुद्धा याच्यामध्ये घालू शकता। आता याच्यामध्ये मी हे डाळवं घेतलेलं आहे। बघा, हे मार्केटला सहज मिळतं, हे चण्याचं डाळवं आहे। तर आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया। याच्यामुळे पण खायला चव येते आणि साबीत छान दिसतात, म्हणून आपण हे याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला इथं लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तर मी आता इथं 1 चम्मच छोट्या चम्मचने लाल तिखट घालून घेते। अर्धा चम्मच इथं हळद घालून घेते। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता इथं मी अर्ध लिंबाचं काप घेतलेलं आहे। आता हे पण आपण याच्यावर पिळून घेणार आहोत। मस्त असा आंबट स्वाद येतो खायला। सर्व साहित्य एका मोठ्या ताटामध्ये टाकून घ्यायचं। आता याच्यावर आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ। बघा, छोट्या वाटीने मी इथं 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं। आता यामुळे काय होईल, आपल्या नाश्त्याला मस्त असा क्रिस्पीपणा येतो, म्हणून याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे मी। आता हे पूर्ण आपण एकत्रित करून घेऊया। जर आवश्यकता असेल तर थोडं याच्यामध्ये पाणी पण घालून घेणार आहोत। आता बघूया, सर्वात पहिले आपल्याला इथं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला असं एकत्रित करून घेऊया। आता इथं थोडं पाणी टाकावं लागेल। आता आपण इथं पाणी टाकून घेऊया, अगदी थोडं पाणी घालून घेऊया आणि याची घट्ट अशी कणिक मळून घेऊया। आता हे घट्ट करून घेतलं मी। बघा, या पद्धतीने आपल्याला घट्ट बनवून घ्यायचं आहे। आता इथं काय केलं मी, 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतला आणि त्याचं असं पातळ पाणी करून घेतलेलं आहे। बघा, आणि एका ताटामध्ये आपल्याला लगेचच रवा घ्यायचा आहे। तर आता मी थोडं कणकेचा गोळा घेतलेला आहे। आता आपण याला असं आकार देऊन घेऊया। थोडं गोल करून घ्यायचं आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। आता मी हे सर्व असे तयार करून घेते। आता मी हे अशी बनवून घेतले। आता आपण काय करूया, जे आपलं हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये हे आपल्याला असे भिजवून घ्यायचे आहे असे, आणि नंतर आपण हे या रव्यामध्ये टाकून घेऊया। बघा, जाड रवा घेतलेला आहे मी, त्याला असं मिक्स करून घ्यायचं किंवा असं वरून लावून घ्यायचा। मस्त असं क्रिस्पी तयार होतो। इथं मी एका पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालून घेतलेलं आहे। जास्त घालायचं नाही आपल्याला काही इथं तळून घ्यायचं नाही, फक्त आपण याला याच्यावर तेलामध्ये खालीवरी परतून घेणार आहोत। आता आपलं तेल हे गरम झालेलं आहे, तर आपण हे टाकून घेऊया। बघूया, त्याला असं पलटून घेणार आहोत आपण। असं पूर्ण दोन्ही पण बाजूने याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। खुसखुशीत असं तयार होतं हे, खायला पण मस्त चविष्ट लागतं। बघा, तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी याच्यामध्ये बेसन पण वापरू शकता। असे क्रिस्पी तयार झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे मस्त असे तयार होतात। जास्त वेळ लागत नाही आणि तळायची झंझट नाही। मला मी दुसरी पण सोपी आयडिया सांगते बघा। आता जर आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा रवा लावायचा नसेल तर तुम्ही हे असं पण याच्यामध्ये भाजून घेऊ शकता। अगदी झटपट असा आपला नाश्ता तयार झालेला आहे। बघा, मस्त अशी मी पूर्ण कटलेट करून घेतलेले आहे। तुम्हाला इथं मी दोन्ही पण प्रकारचे दाखवलेले आहेत। रवा लागून सुद्धा आपण इथं केलेले आहेत आणि रवा न लावता सुद्धा इथं केलेले आहेत। बघा, मस्त झालेले आहेत। एकदा करून बघा, खाऊन बघा आणि एक कमेंट करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।